मेळघाटातील धारणी शहरात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे। कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांवर खर्च करण्यात आला, मात्र आज नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे। दुसरीकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना 4 ते 8 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे आधीच संकटात असलेल्या धारणी शहराची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मेळघाटातील धारणी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। शहरातील विविध पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असले तरी नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच दरम्यान पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत। नगरपंचायतीने ठेकेदाराला निधी अदा केल्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांचे 4, 6 तर काहींचे तब्बल 8 महिन्यांचे वेतन थकीत असल्याचा दावा करण्यात आला आहे। वेतनासोबतच पीएफ आणि किमान वेतनाच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। जर हे आंदोलन प्रत्यक्षात सुरू झाले तर धारणी शहरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याची भीती व्यक्त केली जात आहे। आधीच पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की या संकटाची झळ स्वतः नगराध्यक्षांनाही बसली आहे। नगराध्यक्षांच्या निवासस्थानीही टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे। दरम्यान वार्ड क्रमांक 3 चे भाजप नगरसेवक प्रतीक मालवीय, राजू मालवीय, अर्पण मालवीय आणि सामाजिक कार्यकर्ते कालू मालवीय यांनी पुढाकार घेत नागरिकांना निःशुल्क पाणी पुरवठा सुरू केला आहे। या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी नगरपंचायतीची जबाबदारी लोकप्रतिनिधींना पार पाडावी लागत असल्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। धारणीतील वाढते पाणी संकट, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि नगरपंचायतीच्या कथित दुर्लक्षांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। थकीत वेतन तातडीने अदा करून पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। 7 महीने के पेमेंट नहीं करा बाकी लोगों के, और कुछ लोगों के 4 महीने के, किसी के 6 महीने के। तो अभी ऐसी पोजीशन हो गई कि खाने पीने के लोगों जो जिनसे हमने कर्जे से जाने के उधार सामान लिए थे वो उधार देने के लिए भी राजी नहीं है। तो वो बोलते हैं कि पुराने पैसे दो, उसके बाद में हम तुम्हारे को देंगे। अभी नगर पंचायत से मैंने ऐसा सुना कि नगर पंचायत से सीओ मैडम ने ठेकेदार को चेक दिया है। सही बात है? सही बात है, चेक मिला है। 4-4 महीने के पेमेंट देने का बोलती मैडम ने, लेकिन ठेकेदार 2 महीने के देने के लिए तैयार है। अच्छा, हम ये बोल रहे हैं कि 4 महीने की, तो हमारे 6-6, 7-7 महीने हो गए थे। बराबर। तो मतलब यहाँ के सीओ मैडम ने जो लेटर चेक दिया हुआ है पेमेंट देने का, आपको वो पेमेंट ठेकेदार नहीं कर रहा है? नहीं कर रहा, जो 6 महीने से पेमेंट आपको नहीं है? 6-7 महीने। अभी आपका क्या आंदोलन का पवित्रा है, क्या है आपका कहना है इसके बारे में? हम ये बोलते कि हमारा पेमेंट करा दो 4 महीने का, अभी 3 महीने का अगले महीने में करा देना। अच्छा, वही 4 महीने का हो और जाता। नहीं तो आप क्या करने वाले हैं? पानी बंद करके रख दिया हमने। धारणीत एकीकडे नागरिकांना पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही। कोट्यवधींचा खर्च झाल्यानंतरही जर नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर हा गंभीर चिंतेचा विषय आहे। आता प्रशासन आणि नगरपंचायत या समस्येवर किती लवकर तोडगा काढतात याकडे संपूर्ण धारणीकरांचे लक्ष लागले आहे।